कारण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रात विशेषतः बारामती वगैरे या सगळ्या पट्ट्यामध्ये जे दौरे केले त्या दौऱ्यात ते वारंवार एक सांगताना आपल्याला दिसून आलं की ते म्हणत होते की आता 4 महिने थांबा, मला राज्य हातात घ्यायचं आहे। यावरून या राज्याचं मुख्यमंत्रीपद हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला हवंय हे सुद्धा लपून राहिलेलं नाही। लोकसभा निवडणुकीमध्ये आणखी जागा जिंकता आल्या असत्या, परंतु महाविकास आघाडी टिकली पाहिजे म्हणून कुठेतरी 4 पावलं मागं घेण्याची भूमिका ही स्वीकारली असं सुद्धा शरद पवार यांनी बोलून दाखवलं। याचा अर्थ स्पष्ट आहे की येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा तडजोडीमध्ये मागं राहणार नाही। त्यामुळे अजून जागा वाटपच जिथं ठरलेलं नाही तिथं मुख्यमंत्री पदाचा चेहरा आणि हे खूप लांबच्या गोष्टी आहेत आणि त्या आत्तापासून त्यावर चर्चा करणं किंवा माध्यमांमध्ये काही विधान करणं म्हणजे सत्तेची घाई किती झालेली आहे हेच या अशा प्रकारच्या विधानांवरून स्पष्ट होतं।